श्री स्वामी समर्थ. आयुष्य जगताना कधी कधी असा एक क्षण येतो जेव्हा चोहोबाजूंनी फक्त अंधार आणि निराशा दिसायला लागते. असं वाटतं की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत. जर आज तुमचंही मन अस्वस्थ असेल तर मनात हजारो प्रश्न आणि काळजी असेल तर पुढील 3 मिनिटे स्वामींचा हा संदेश अत्यंत शांत मनाने नक्की ऐका. मनातील भीती आणि चिंता, आपण नेहमी त्या गोष्टींची चिंता करत बसतो ज्या आपल्या हातात अजिबात नसतात. उद्या काय होईल, माझं कसं होईल, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, ह्या विचारांच्या गर्दीत आपण आपला आजचा दिवस आणि आजची शांतता गमावून बसतो. स्वामी म्हणतात, अरे माणसा, ज्या संकटाची तू आज भीती बाळगत आहेस त्या संकटातून तुला बाहेर काढण्याची तयारी मी आधीच करून ठेवली आहे. मग तू का घाबरतोस? झाडावरून गळून पडलेल्या सुक्या पानाला सुद्धा वाऱ्याची साथ मिळते. मग तू तर माझा भक्त आहेस. मी तुला या निसर्गाच्या प्रवाहात एकटं कसं सोडेन? जीवनाचा खरा अर्थ स्वामींची शिकवण. आयुष्य कठीण काळ येतो, पण तो तुला संपवण्यासाठी नाही तर तुझ्या आतल्या ताकदीची तुला ओळख करून देण्यासाठी. जेव्हा तुला वाटेल तुझ्या पाठीशी कोणीच नाही, तेव्हा डोळे मिटून फक्त एक गोष्टीचे नामस्मरण कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ एक शब्द नाही तर स्वामींनी आपल्याला भक्तांना दिलेले वचन आहे. विश्वास ठेव, तुझी प्रत्येक आशेची किंमत स्वामींना ठाऊक आहे. योग्य वेळ येईपर्यंत फक्त धीर धर, कारण स्वामींची योजना तुझ्या विचारांपेक्षा नेहमीच मोठी असते. आजपासून काळजी करणं सोडून दे. तुझा प्रयत्न प्रामाणिक ठेव आणि बाकी सर्व स्वामींच्या चरणी अर्पण कर. जेव्हा तू तुझं जड ओझं स्वामींवर सोपवशील तेव्हा तुला मनातून एक वेगळी शांतता आणि ताकद अनुभवायला मिळेल. जर स्वामींच्या ह्या विचारांनी तुमच्या अस्वस्थ मनाला थोडी जरी शांतता दिली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अशा एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत नक्की शेअर करा ज्यांना आज या विचारांची गरज आहे. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वामींच्या अशाच रोजच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.